जय शिवराय मित्रांनो. कादंबरी कथा सह्याद्रीची वाघीण भाग 2. कथा पूर्ण ऐका व चॅनल सबस्क्राईब करा. झाडीत नाहीसा झालेला तो तरुण चंद्रराव पुढे आला. त्याने एक शील्ड घातली आणि वरडत म्हणाला, सरदार, तिकडे नजर टाका. सकूजीने आश्चर्याने समोर पाहिले. टेकडीच्या उतारावर 10-12 जण राहून 3 कमाट्यातून एकामागोम तीर सोडित होते. तीराच्या माऱ्यातून बचावासाठी सकूजींचे साथी त्यांना सोडून मागे पळाले. दगडांचा वर्षा सुरू झाला. तटावर बसून सकूजींनी मागे पळावे लागले. 50 जणांच्या तुकडीला माघार घेण्याशिवाय गत्यंतर नव्हते. सगळेजण दौडत येणाऱ्या सकूजीकडे पाहत असताना आणखी एक चमत्कार घडला. दणकट शरीराचा माणूस 8 जणांच्या टोळीला घेऊन आला. बघता बघता त्यांनी सामानाच्या बैलांना रट्टे देऊन एका बाजूला काढलं. त्यांच्या हातात फक्त जाडजूड काठ्या होत्या. पुढचे 10-20 बैल जसे पळत सुटले त्याच मार्गाने इतर बैलांनी धावायला सुरुवात केली आणि घडलेल्या मोठ्या दारातून ते तटाळ नाहीशी झाली. दार बंद झाले. जाताना तो दणकट पुरुष ओरडला, तुमच्या जुमलेदाराला सांगा म्हणावं, बेलवडीच्या देसाई पाटलाने बैल पळून नेली म्हणून. सकूजी गायकवाड आपल्या लोकांजवळ पोहोचले. तीर अंगात घुसून बरेच जखमी झाले होते. काही दगडधोंड्यांच्या माऱ्यामुळे घायल झाले होते. एका बाजूला तीर आणि दगडांचा मारा करीत मागच्या तुकडीला बैलापासून दूर काढीत शिताफीने त्या माणसाने म्हणजे देसाई पाटलाने बैलांची चोरी केली होती. सकूजी कुणाला दोष देणार? सकूजीला बोलण्यात गुंतवून बेलवडीच्या पाटलांनी सरळ सरळ लूट केली होती. पुढचा रस्ता बंद झाला होता. अनोळखी प्रदेशामध्ये थांबण्यापेक्षा आपल्या मार्गाने परत जाणे सकूजींनी पसंत केली. अंधार पडण्यापूर्वी छावणी शोधून काढायला हवी होती. पहिल्याच जोखमीच्या कामगिरीवर पराभव पत्करावा. गायकवाड स्वतःला दोष देत होते. ज्या ठिकाणी 2 रस्ते फुटले होते तिथे ते येऊन पोहोचले. अगदी जवळ सपाट मैदानी भाग तयार करून छावणी उभारली. गप्पा गोष्टीच्या नादात सकूजींनी चुकीची वाट धरली होती. काळोख पडल्यामुळे ठिकठिकाणी मशाली आणि पलिते पेटले होते. जागजागी चौक्या उभ्या झाल्या होत्या. दादाजी प्रभू आणि निळोजी पंतांच्या मावळी लष्कराने पुढे येऊन छावणी उभी करण्याचं काम केलं होतं. मुख्य छावणीची पांढरी स्वच्छ कापडं दिमाखात मिरवत होती. गडवाटा चालू असताना सुद्धा गायकवाड दिमाखात तिकडे दुर्लक्ष करून मार्गस्थ झाले होते. जखमांना मलमपट्टी करून घ्या अशी त्रिंबकजींना सांगून गायकवाड दादाजी प्रभूंना भेटायला गेले. खांद्यावरच्या जखमेमुळे रेशमी पांढऱ्या अंगरख्यावर लाल डाग पसरला होता. काय सकूजी, कुठे पडला बिडला काय? निळोजी पंतांनी विचारलं. सकूजींना आपली कर्मकहाणी दोघा सरदारांना सांगावी लागली. पाण्याची जागा शोधून काढून मग जरा आता छावणीसाठी जागा निवडली होती. 12 मास जुळजुळ वाहणारा ओढा जवळच होता. पाणक्यांनी सर्व कणाती रावट्यामध्ये पाणी भरून ठेवले होते. दादाजी आणि निळोजीच्या छावणीबरोबर भरपूर धान्य वगैरे पदार्थ होते. कवाडीच्या बैलासोबत असलेल्या धान्याची पोती गेली तरी तुटवडा पडणार नव्हता. सकूजींनी विश्रांती घ्यायला पाठवून दिल्यावर दोघेही गायकवाडच्या मूर्खपणाला दोष देत बराच वेळ हसत राहिले. रात्रभर सकूजी गायकवाड तळमळत होते. महाराज छावणीत आल्यावर त्यांना झालेली घडामोड ताबडतोब कळणार आणि त्यांच्या रागाला बळी पडणं भाग आहे. महाराजांना कोणीतरी सांगण्या अगोदर आपणच ती त्यांच्या कानी घालावं असं मनाशी ठरवल्यावर पहाटेला त्यांचा डोळा लागला. 10,000 सैनिकांचा तळ
संप गावाजवळच्या मैदानी प्रदेशात पडला होता. सरनौबत हंसाजी मोहिते राजांच्या बरोबर निघाले. सोबत आनंदराव पेशवे, अनाजी पंत, येसाजी, सूर्याजी मालुसरे आणि निराजी पंत न्यायाधीश अशी शेलकी मंडळी होती. हंसाजीराव येऊन मिळाल्यामुळे जवळजवळ 40,000 फौज झाली होती. गदगा प्रांत तसा साधन होता. धान्य गोटा आणि इतर सामान खरेदी करीत वाकणीस कारकून आणि जुमेलदार मंडळींनी किमान महिनाभराची रसद जमा केली होती. राजांच्या सैन्यशिस्तीची खुद्द पातशाह तानाशहांनी स्तुती केली होती. एवढा मोठा सैन्यदलाचा पसारा, पण कुठेही जाळपोळ लुटालुटीची खबरे नव्हत्या. आपण राजाबरोबर सुलूक केला, मैत्रीच्या आणाभाका केल्या, यामुळे आपली पातशाही सुखरूप असल्याची भावना बळावली. पातशाह खूप खुश होऊन त्याने मादांना आणि अक्कांनावर बक्षिसांची खैरात केली. महाराज विजापूरच्या प्रदेश ताब्यात घेत कर्नाटकातून परतीच्या प्रवासाला निघाले. संपगावच्या छावणीत आले. महाराजांचं स्नान, भोजन, विश्रांती पूर्ण झाली. महाराज प्रसन्न मुद्रेने डेऱ्यात बसले होते. बाळाजी चिटणीस राजाकडे आले. महाराज, सखुजी गायकवाड मुजऱ्याला आले आहेत, येऊ द्या. इतर मंडळी एवढ्यात येतील. सखुजी गायकवाड डेऱ्यात आले. राजांना मुजरा करून खाली मान घालून उभे राहिले. काय सखुजी, काय हाल हवाल? संचित दिसता. महाराज, क्षमा असावी. कसं सांगावं तेच कळत नाही. मनात आहे ते खुशाल सांगा सखुजीराव, आम्ही ऐकतो आहोत. महाराज, आपल्या हुकमाप्रमाणे कपाळीचे बैल घेऊन छावणीकडे येत होतो. नौका प्रदेश म्हणून वाट चुकलो. सखुजी किंचित दबकले. बर, मग पुढे? बेलवडीच्या देसाईच्या चौकीजवळ आम्हाला त्यांच्या माणसांनी हटकले. आमच्याकडे परवाना मागितला. परवाना घेतल्याशिवाय पुढे जायला मनाई केली. आमची त्यांच्या चौकीदाराशी बाचाबाची झाली. आमच्यावर बाणांचा वर्षाव झाला. अंगावर दगड धोंडे आले. एक धोंडा तर माझ्या पगडीवर आदळला. एक तीर उजव्या खांद्याला चाटून जखमी झालो. आपली लोक घाबरून मागे पळाली. मलाही मागे जावे लागले. गोंधळाचा फायदा घेऊन खुद्द देसाई पाटलांनी आपले बैल गडीत पळवून नेले. सखुजींनी कसं बसं सांगून टाकलं. काय गावकड, बेलवडीची ती गडी केवढी, पाटलाची ही हिंमत. जा, परत जाऊन त्या देसाई पाटलाला चांगली समज देऊन बैल माघारी आणा. कदाचित त्यांची काही गफलत झाली असेल. आज्ञा, आजच जाऊन समज देऊन येतो. बाळाजी यांना पत्र द्या. राजांनी मजकूर लगेच सांगितला आणि सखुजी पत्र घेऊन बेलवडीला निघाली. सखुजी गायकवाडने बेलवडीच्या हद्दीत प्रवेश केला. उंच टेकडीवरच्या मातीचा कोट स्पष्टपणे खालून दिसत होता. आपल्या पथकाला त्यांनी खालीच थांबवले आणि बाणांच्या आगर तोफेच्या माऱ्यात येणार नाही इतक्या लांब आपले लोक त्यांनी ठेवले. चौकीवरच्या शिपायापैकी एकाने हात खून करून चढणाऱ्या सखुजीला थांबायला इशारा केला. सखुजींनी आपल्याबरोबर घडी करून आणलेले पांढरे स्वच्छ निशाण आपल्या तलवारीच्या टोकावर लावले. पांढरे निशाण पाहताच वर येण्याचा इशारा त्या शिपायाने केला. तटाजवळ ती लहान चौकी होती. समोरून येणाऱ्या प्रत्येकावर तिथून सहज नजर जात होती. यावे सरदार, मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. एकजण चौकीतून बाहेर येऊन म्हणाला. त्याने दार उघडलं. सखुजी चमकले. ज्याच्याबरोबर चकमक उडाली तोच चंद्रराव नावाचा तरुण त्यांचे स्वागत करीत होता.
काय आज्ञा आहे आपली? या गरिबायोग्य एखादी सेवा आहे का? चंद्ररावाच्या या कुस्तीत आविर्भावामुळे सकूजींना खरा तर संताप आला होता. ठीक आहे बच्चमजी, आज मी दूत आहे, पण योग्य वेळ मी तुला चांगलाच धडा शिकवणार आहे. मनातल्या मनात बडबड त्यांनी राग शांत केला. सकूजींनी आज दूताला शोभावा असा पांढरा स्वच्छ पोशाख केला होता. डोक्यावर नेहमीच्याच पगडीऐवजी पांढरा फेटा बांधला होता. मी छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्र घेऊन पाटलांना भेटायला आलो आहे, त्यांना तसा निरोप द्या. गायकवाड मावळ होऊन म्हणाले. ठीक, मी आमचे धनीसाहेबांना आपण आल्याचे सांगतो. इथे चौकीतच आरामशीर बसा, थंडगार पाणी घ्या, मी आलोच. अरे सरदार साहेबांना थंडगार पाणी द्या, चंद्ररावाने आज्ञा दिली आणि तो गडीकडे निघाला. सकूजीने थंडगार पाण्याचा लोटा हाती घेऊन गाटागाटा पाणी पिऊन घेतले. वरून दिसणाऱ्या प्रदेशाकडे ते पाहत वेळ आली तर हल्ला करण्यासाठी जागा निरखू लागली. गडी भोवतालच्या प्रदेशाभोवती असलेला कोट मातीचा होता. दगडी चिरे फक्त चिखल मातीने लिपलेले होते. उंची भरपूर म्हणजे 2-2.5 फूट होती. वरची रुंदी 3 हात तरी असावी. वर उभे राहता येऊन सहजपणे तटावरून संपूर्णपणे फेरा घालता यावा अशी योजना असावी. याची कल्पना सकूजींना आली. निरीक्षण करण्यात दंग असलेल्या सकूजींना चंद्रराव येऊन उभा राहिला हे कळलेच नाही. वाह सरदार साहेब, आपण तर भलतेच चतुर दिसता. गडीवर हल्ला बिल्ला करायचा मनसुबा असेल तर तो विचार मनातून काढूनच टाका. अहो, हत्तीने टक्कर मारली तरी कोटाचा ढेपळा पण पडणार नाही. जाऊ द्या, मी आपला विनोदाने बोललो. चंद्ररावने सकूजींना टोचायची संधी सोडली नाही. सकूजी बाणावर आले. काय निरोप आहे पाटल्यांचा? ते गडीत नाहीत, खाली बेलवंडी गावात गेलेत, पण आमच्या राणीसाहेबांनी मात्र तुम्हाला भेटण्यास हरकत नाही असा निरोप दिलाय. राणीसाहेब? कोण राणीसाहेब? सकूजींनी प्रश्न केला. काय वेडे की खुळेत तुम्ही सरदार साहेब? पाटील गावचा राजा असतो. बेलवडी गाव आणि गडी या संपूर्ण प्रदेशावर त्यांची सत्ता आहे. हे सगळे आमच्या सावित्रीबाईंना राणीच म्हणतात. म्हणू दे खुशाल राणी. माझं काय, पत्र घेऊन समक्ष 4 शब्द सांगायचे आहे. चला, पाटील नाही तर पाटलीनबाई, सकूजींनी कुस्तीतपणे सांगितले. छाती पुढे काढून एडदार पावले टाकीत भरदार शर्यष्टीच्या सकूजी गायकवाडांनी गडीच्या भव्य दरवाजातून आत प्रवेश केला. यावे सकूजीराव, मी अमात्य वीर राघव आपलं स्वागत करीत आहे. आमचे धनीसाहेब नसले तरी राणी सावित्रीबाई आपली दरबारात म्हणजे महाल प्रतीक्षा करीत आहेत. वीर राघवांनी नम्रतेने हात जोडून नमस्कार केला. एका व्याघ्रासनावर बसलेल्या मध्यमवयीन स्त्री समोर जात 7-8 जण बसलेले होते. सगळ्यांचे चेहरे गंभीर होते. सकूजींनी तलवारीच्या टोकावरचे पांढरे निशाण काढून तलवार जमिनीवर ठेवली आणि निशाणाची घडी करून ती अंगारक्यात ठेवली. त्यांनी तलवार म्यानात टाकली. छत्रपतींच्या पत्राची गुंडाळी त्यांनी वीर राघवांच्या हाती दिली. मी छत्रपतींच्या छावणीतून आलो आहे हे अगोदरच कळवले आहे. स्वतः पाटील साहेब भेटले असते तर फार उत्तम झाले असते, गायकवाडांनी सांगितले. सरदार, आपण दरबारी रीतिरिवाज विसरला आहात असं मला खेदाने म्हणावं लागेल, चंद्रराव मध्येच म्हणाला. उन्मत्त पोरा, छत्रपतींच्या दूताला भेटण्याचं मुद्दामून टाळणं याला उद्धटपणाच म्हणतात.
वीर राघव, या पोराला समज द्यावी अशी माझी विनंती आहे. गायकवाडांनी या टोल्याची गांभीर्याने दखल घेत त्याला बाहेर जाण्याची आपल्या नजरेनेच खूण केली. अमात्ये, छत्रपतींचं पत्र वाचा. पाटील जरी नसले तरी आम्ही उत्तर द्यायला खंबीर आहोत असं या दूताला सांगा. सावित्रीबाईने गायकवाडकडे न पाहताच म्हटले. वीर राघवांनी पत्राची गुंडाळी मस्तकी लावली आणि मग ती उघडली. वीर राघवांनी वयाची 50 गाठली होती. विजापूरच्या दरबारी आणि नंतर खुद्द शहाजी राजांच्या कारकुनी फडात त्यांनी काम केले होते. थोरल्या पाटलामुळे ते गडीच्या सेवेत आले. तापट स्वभावाच्या धनी आणि धनीलाही सांभाळून ते उत्तम प्रकारे काम करीत होते. दोघेही पती पत्नी वीर राघवांना मान देत. त्यांच्या सल्ल्या मसलतीप्रमाणे गडी आणि गावचा कारभार करीत. सावित्रीबाईंनी पाठवलेल्या सेवकाने छत्रपतींच्या छावणीतून सर्व माहिती मिळवली. शिवाजीराजे रागावले असले तरी शक्यतो समझोत्याच्या मार्गाने सामानाचे बैल परत मिळवण्यासाठी एक दूत पाठविणार आहेत. कुठल्याही शक्तीचे प्रदर्शन करण्यासाठी गडीवर वा बेलवडीवर ते हल्ला करणार नाहीत. छत्रपतींच्या दूताला आपण मुळीच भेटणार नाही असं पाटलांनी निक्षून सांगितलं. सामान सुमानाची बैल व सामान मुळीच परत पाठविणार नाही. त्यांना म्हणावं, हिंमत असेल तर गडीवर हल्ला करून ते सोडून न्यावेत. दूताची गाठ न घेता ते गडीतून बेलवडी गावात निघून गेले. गावातच त्यांनी सामान सुमानासह बैल ठेवले होते. पतीचा हट्ट पाहून सावित्रीबाई चक्रावून गेली होती. अमात्यांना सांगून तिने सल्ला मसलतीसाठी 7-8 जणांना बोलून घेतले होते. गायकवाड येण्यापूर्वीच तीच बैठक सुरू होती. आपला काय सल्ला आहे अमात्ये? सावित्रीबाईंनी विचारले. राणीसाहेब, शिवाजीराजे आपल्या सावत्र बंधूंकडे केवळ जहागिरीची वाटा मागण्याच्या हेतूने आलेले नाहीत. कर्नाटकात विजापुरी आणि मोगली सत्तेला आव्हान देऊन आपल्याप्रमाणे एकोजीरावांनी स्वतंत्र राज्यनिर्मिती करावी. पण एकोजीराजे ते करू पाहत नाहीत. कर्नाटक प्रांत आपली सत्ता निर्माण करणं याशिवाय छत्रपतींना दुसरा पर्यायच नाही. जहागिरीचा हिस्सा मागण्याच्या मागे हेच कारण आहे. बघता बघता राजांनी कर्नाटकात बराच प्रदेश ताब्यात घेऊन विजापुरी आणि मोगली सरदारांना पराभूत केले. जिंजीसारख्या बळकट किल्ला ताब्यात घेतला. एवढेच नव्हे तर गोवळकोंड्याच्या सुलतान कुतुबशहाला देखील आपल्या बाजूने घेतले. दोन्ही सत्तांमध्ये एकमेकाला मदत करण्याचा करारही झाला आहे. शिवाजीराजे सर्व बंदोबस्त करून आता रायगडला परतणार आहेत. मला नाही वाटत की आपल्या या छोट्या गडीच्या ते वाटेला जातील. आपलं अस्तित्व त्यांना नगण्य आहे. वीर राघवांनी आपली माहिती सांगून टाकली. राणीसाहेब, मलाही वाटतं की आपण त्यांचे बैल सामानासह परत करावेत. नारायण जोशी म्हणाले. मीही नारायणरावाशी सहमत आहे. बलाढ्य सत्तेशी वैर करण्यात आपलं नुकसानच होण्याचा धोका आहे. विसाजी पंत आणि वीर राघव राजकारणाचे अनुभवी लोक आहात. मला वाटतं चुकीच्या पाऊल उचलणाऱ्या आपल्या धनी साहेबांना 2 मोलाचे शब्द सांगून त्यांना अविचारापासून प्रवृत्त करण्याचं काम आपण सुरू करू शकाल. राणीसाहेबांनी त्यांची समजूत घालावी. रघुवीर सामंतांनी निक्षून मत मांडलं. राणी सरकार, आपली ताकद, छत्रपतींचे सैन्यबळ यांचा विचार करून बैल सामानाने परत पाठवावेत. हेच बेलवडी हिताचे ठरेल. वीर राघवांनी
राणीला परत सल्ला दिला. स्वारीची समजूत घालणं मला तरी कठीण वाटतं. ते किती हट्टी आहेत हे आपणाला ठाऊकच आहे. ठीक आहे, छत्रपतीच्या दूताला बोलवून घ्या. ते दूत कोण आहेत ते चंद्ररावला विचारून या, सावित्रीबाईंनी सांगितले. एक सेवक चौकीकडे निघाला. बघूया छत्रपतींचा काय निरोप आहे ते, सावित्रीबाई म्हणाली. चंद्ररावने सखुजीसह दरबार महालात प्रवेश केला. वीर राघवांनीच त्यांचे स्वागत केलं होतं. चंद्ररावाचा उद्धटपणा त्यांना स्वतःला आवडला नव्हता. चंद्रराव त्यांनी बाहेर पाठवून दिले. छत्रपतीकडून आलेल्या दूताला न भेटणं म्हणजे त्यांचा तो अपमानच ठरेल याची वीर राघवांना जाणीव झाली. सावित्रीबाईंनी दूताला पाचारण करावं असं स्वतःच म्हटल्याने त्यांना हुश झाले. छत्रपतींच्या पत्रावर त्यांची नजर फिरवून घेतली. थोडक्यात त्याचा गोषवारा सादर करण्यासाठी त्यांनी तयारी केली. अमात्य, काय आज्ञा केली छत्रपतींनी? छत्रपती म्हणतात की आमचे एक पथक सामान सुमानासह छावणीला मिळवण्यासाठी निघाले असता संध्या समय झाल्याने रस्ता चुकून आपल्या गडीकडे आली. आमच्या माणसांनी तसं सांगूनही त्यांना रस्ता दाखविण्याचे काम करण्याऐवजी त्यांच्याकडे परवानाच मागवण्यात आला. आपल्या चौकीदाराने मुद्दामच बाचाबाचीचे नाटक केले. नंतर झालेल्या घटनेने स्पष्ट होते. माघारी जाण्यासाठी थकलेल्या आमच्या पथकावर तीरांचा आणि दगडांचा मारा करण्यात येऊन त्यांना जखमी करण्याचे दुस्साहस आपल्याकडून झाले आहे. आणि दुसरीकडे खुद्द बेलोडीच्या पाटलांनीच आमच्या सामानासुमानाचे बैल पळून नेले असं आमच्या पथकाच्या नायकाकडून कळले. सामानाचे बैल हे रायगड दरबाराचे आहेत हे कदाचित माहीत नसल्यामुळे हा प्रकार घडला असावा असं आम्ही मानतो. झाल्या प्रकाराची आम्ही क्षमा करीत आहोत. कटुता टळावी यासाठी 2 दिवसात आमचे बैल सामानासुमानासह आमच्या संपगावच्या छावणीत बेलोडीच्या पाटलांनी परत पाठवावे. आमचे दरबारी आणि मंत्रीगण अत्यंत संतप्त झाले आहेत. आम्ही कडक कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे. आम्ही त्यांची सध्या समजूत घातली असून सर्व प्रकरण समोपचाराने मिटेल अशी अपेक्षा ठेवून आहोत. आमच्या दूताकडे आपण दिलगिरी व्यक्त करून आमचे पत्राप्रमाणे कबड्डीचे बैल सामानासुमानासह ताबडतोब परत करावेत. आपण सुज्ञ आहात, कसलीही कारवाई करण्यास आम्हाला भाग पडू नये. राणीसाहेब, आपण आत्ताच निर्णय सांगू नये. 2 दिवसाची मुदत मिळाली आहे, रघुवीर सामंतांनी सल्ला दिला. ठीक आहे, आम्ही निघतो. पण जाता जाता एवढंच सांगतो की ज्याच्यासह पथकावर हल्ला झाला तो मीच होतो. माझ्यामुळेच एका क्षुल्लक पाटलाकडून छत्रपतींचा अपमान झाला. आमच्या राज्यात अहो सरदार साहेब, सामानाचे बैल आम्ही स्वतः पळून नेले याची आम्हाला लाज वाटत नाही. वाघासारखे वावरतोय या बेलवडीत. सांगा तुमच्या छत्रपतींना की हिंमत असेल तर सोडून न्या तुमचे बैल बेलवडीतून. 2 दिवस कशाला थांबता? उद्याच या की चालून गडीवर. या आता बेटा, आता प्रत्यक्ष रणांगणावर. बघू दे तुमच्या मराठा सैन्याची ताकद. पाटलांचा उर्मट निरोप ऐकून सखुजीराव संतापून गेले. मेनावर ठेवलेला हात त्यांनी संयमाने मागे घेतला. पाटील, संपगावच्या 40,000ची छावणी पडली आहे. छावणीतले मोद्दार आणि भिस्ती तुमच्या गडीच्या सैन्यापेक्षा जास्त असतील. विचार करा आणि उद्याच बैल आणि सामानासमान शिवाजी महाराजांच्या मुजऱ्याला या. भवानी माता तुम्हाला सुदबुद्धी देवो. येतो मी.
बेलवडीसारखे हजारो पाटील पडलेले आहेत. तुमच्या पाटलांना हे समजावून सांगा आणि बैल घेऊन छत्रपतींच्या भेटीला या. सखुजीराव, आपण दूत आहात हे स्वतः विसरलेले आहात. आपली पायरी खामोश. बाई, मी नुसता दूत नाही तर छत्रपतींचा एक सरदारही आहे, हे लक्षात आणून देतो. समोरासमोर युद्धाला उभे राहून जिंकून बैल नेण्याऐवजी भेकडासारखे ते पळून नेलं शोभत नाही पाटलांना, सखुजी संतापून म्हणाली. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.